आणि मंडळी तुम्ही बघू शकता सर्वांचा लाडका मथुर 1001 आणि बाजी 1001 मैदानामध्ये दाखल झाल्यात आणि नक्कीच राहुल पाटील दादा यांनी नाव दिला होता 21 गोंड्यांवर आणि बघूया आज काय होतं। बघू शकता तुम्ही मथुर जसा घाटावरनं आल्यानंतर आणि पाहायला लगेच तुम्ही गर्दी बघू शकता कारण हा मथुरचा क्रेज आहे त्याच्यामुळे मथुरला पाहण्यासाठी लगेच गर्दी सुद्धा होतं। बघूया आज काय नियोजन असेल। इकडे या साईडला तुम्ही बघू शकता शिरगावचा राणा सुद्धा दाखल झालाय मैदानामध्ये आणि आज बघूया मथुर आलाय राणा आलाय खूप सारे बैल या मैदानामध्ये दाखल झाल्यात। मथुर आला म्हणजे प्रेक्षकांची अफाट गर्दी नक्की तुम्हाला पाहायला मिळेल। आता फाटी दाखवायला चाललंय मथुर। कांताबाई गोरम तिने मारलगाव त्यांचा घरचा साथ मैदानात आला सोन्या आणि भैरव असे आमचे बादल बैलाचे मालक कमलावर चालू आपल्याला लडक्याने अर्थ सोबत चला मथुरचा आता एक फेरा पण निघणार आहे थोड्या टायमामध्ये। शिलगावचा राणा आणि मथुर हा फेरा आपल्याला पाहायला मिळेल थोड्या टायमामध्ये कारण खूप चांगली एक बघूया कशी गाडी पळतोय। मथुरचा आणि राणाचा काय फेरा असणार आहे? हो फेरा आहे राणाचा आणि मथुर फेरा नाही आमचं झालं बोलणं शुभम दास फेरा टाकायचा काय वाटतं मग नियोजन पण आज असेल का? नाही आज फेऱ्यासाठीच आणले। हा शुभमनी सकाळी फोन केला होता फेऱ्यासाठी लगेच घेऊन आलो। चालेल चला बघूया कसा पळतो। आमच्या घरचे नाते संबंध चांगले आमचे। चालेल चालेल मित्रांनो राणाचा आणि मथुरचा फेरा असणार आहे। मथुर आलेला आहे आता जरा सहकार्य करायला लागा लवकरात लवकर लागा आपल्याकडे वेळ नाहीये। सुरत ड्रायव्हर गोरपेकर कदाचित या गाडीवर आता ड्रायव्हर असणार आहेत। स्वागत सुंदर असं आता चला मित्रांनो मथुरचा आणि राणाचा फेरा आपल्याला पाहायला मिळेल टायमामध्ये आणि बघूया आज काय नियोजन असेल तो कारण नक्कीच तुम्ही पाहू शकता मथुर आल्यानंतर गर्दी पण होते मैदानामध्ये तर आज बैला पण खूप कमी होती पण मथुर आलाय आता याच्यानंतर नक्कीच मोठ्या मोठ्या पिंजर आपल्याला पाहायला मिळतील। आता फेरा चाललाय थोड्या टायमामध्ये आपण फेरा पण शूट करूया आणि तुम्ही प्रेक्षक पण तुम्ही बघू शकता आल्यानंतर भरपूर सारे लोक मथुरला पाहायला येतात। मथुर ज्या पण मैदानामध्ये येते त्या मैदानामध्ये गर्दी होते। चला मलंगरचा व्ह्यूज पण बघा तुम्ही आणि मस्त एक मला वाटतं सुरत ड्रायव्हर गोरपेकर असणार त्या फेऱ्यावर आता चालले तो फेरा मथुर आणि राणाचा आणि प्रेक्षकांसाठी एक म्हणजे आज काहीतरी वेगळंच आपल्याला चित्र पाहायला मिळेल कारण मथुर आल्यानंतर मैदानामध्ये आता या मुंबई बिंजोर मध्ये खेळच असा चाललाय की पैऱ्यात वेगळा असतो फेऱ्यात वेगळा असतो गाडीला बांधून वेगळा नेतात त्याच्यानंतर शर्यत तिकडनं आल्यानंतर जो रिअल रिझल्ट आहे तो आपल्याला माहित पडतं कुठला बैल पळाला त्याच्यासोबत आणि तसंच आता फेऱ्यासाठी राणा आहे आणि कदाचित आज गाडीसाठी दुसरा कुठला बैल असेल बघूया।